आणि महत्त्वाची नाशिकमधनं बातमी आहे। लासलगावसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 5000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। कांदा उत्पादकांमध्ये त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे। मात्र आता याच कांद्याचे भाव पाडण्यासाठी षडयंत्र केंद्र सरकारकडून रचलं जातंय असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। एनसीसीएफ कांदा उत्पादकांकडून खरेदी केलेला कांदा हा उतरवण्यासाठीच नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातनं विशेष ट्रेननं दिल्लीकडे आसामकडे पाठवला जातोय अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय। अर्थात त्यासाठी 29 बॉक्समधनं सुमारे 840 टन कांदा हा दिल्लीकडे रवाना होणार आहे। मात्र ही एक प्रकारे कांदा जो दर आहे तो पाडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे असा आरोप केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, एकंदरीत इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जातोय मात्र दर पाडण्याचा हा डाव आहे असा आरोप होतोय, काय नेमकं म्हणणं या उत्पादकांचं? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। खास करून जो उन्हाळी कांदा होता तो मोठ्या प्रमाणात खराब झाला होता। त्यामुळे सुरुवातीच्या काळात जो आहे तो कांद्याला जो आहे अत्यंत कोडीमोल असा भाव मिळाला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने जे ते भाव एकत्रीकरण योजनेच्या अंतर्गत जे ते नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत जो कांदा जो आहे तो अत्यंत कोडीमोल दरात या ठिकाणी खरेदी करण्यात आला आणि तो या ठिकाणी स्टॉक करण्यात आला। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला कांदा खराब झाल्यामुळे आता जो शेतकरी जो साठवून ठेवलेला कांदा होता त्याला आता बऱ्यापैकी दर मिळायला लागले। नाशिक जिल्ह्यातल्या विविध बाजार समितीमध्ये कांद्याने जवळपास 4-4.5 हजार, काही ठिकाणी तर 5,000 पर्यंत जो आहे प्रति क्विंटलचा दर जो आहे तो या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत होते। मात्र आपण जर पाहिलं तर हेच कांदा उत्पादकांना गुणपेशी मिळत आहेत आणि हे कांद्याचे भाव जे ते पाडण्यासाठी आता केंद्र सरकारकडनं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप जो होतो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केला जातो आणि तशा पद्धतीचे प्रयत्न देखील आता होताना दिसत आहेत। मी आता नाशिकच्या लासलगाव बाजार रेल्वे स्थानकावर उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की जो केंद्र सरकारच्या वतीने एनसीसीएफ आणि नाफेडच्या मार्फत जो कांदा खरेदी करण्यात आला आहे त्या कांदा आसाम आणि नवी दिल्ली इथे पाठवण्यासाठी एक स्पेशल रॅक जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि हे रॅकची जमवाजमव आता सुरू आहे। त्याचे जवळपास 29 बॉक्समधनं 840 टन कांदा जो आहे तो दिल्ली आणि आसाम इथे पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नक्कीच तर आपण सध्या बघतोय हीच ती ट्रेन आहे ज्या ट्रेननं कांदा पाठवला जाणार आहे आणि त्यासाठी स्पेशल ट्रेन रवाना होणार आहे। एकीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत, तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी मात्र दर पाडण्यासाठीचा हा डाव आहे असा आरोप करतात। तर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश।